वसई विरार शहर महानगर पालिका में ऐसे कई अधिकारी हैं जो सदैव विपक्ष के निशाने पर रहते हैं और सदैव ही विपक्ष के निशाने पर रहने वाले एक अन्य अधिकारी थे राजेंद्र लाड। राजेंद्र लाड हाल ही में 30 नवंबर को वसई विरार शहर महानगर पालिका से रिटायर हो चुके हैं। राजेंद्र लाड को सदैव ही आलोचनाओं का सामना करना पड़ा था। राजेंद्र लाड का कार्यकाल बेहद दुर्गम एवं कांटों भरा था। राजेंद्र लाड सदैव ही विपक्ष के निशाने पर थे, यहां तक कि इन पर सीधे तौर पर भ्रष्टाचार के कई आरोप लगे, किंतु वह एक अलग बात है कि वह आरोप कभी सिद्ध नहीं हो पाए। राजेंद्र लाड के निलंबन को लेकर पिछले कुछ सालों के दौरान कई आंदोलन भी हुए। हम कह सकते हैं कि सारी जो विपरीत परिस्थितियां थी उनके सामने राजेंद्र लाड ने कभी सर नहीं झुकाया, बल्कि बड़े ही धैर्य से उन परिस्थितियों का सामना किया। राजेंद्र लाड ने अपने एक विशेष कार्यशैली के चलते असंभव से दिखने वाले कार्यों को संभव कर दिखाया। उसने कुछ इस तरह के कार्य किए कि विपक्ष भी राजेंद्र लाड के मुरीद हो गए। हम कह सकते हैं कि राजेंद्र लाड ने आलोचनाओं का सामना समालोचनाओं से किया और इस तरह राजेंद्र लाड हर अधिकारी तथा हर कार्यकर्ता के प्रिय बन गए और अंततः 30 नवंबर को मनपा का यह जिम्मेदार और प्रतिभाशाली अधिकारी बड़े ही शान और शौकत से वसई विरार शहर महानगर पालिका से रिटायर भी हुआ और उनके इस रिटायरमेंट के विदाई समारोह के कार्यक्रम में भाग लेने के लिए बड़ी संख्या में मनपा कर्मी ही नहीं बल्कि अन्य लोग भी शामिल हुए। साथ ही इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए सत्ता पक्ष तथा विपक्ष भी एकजुट होकर नजर आया। देखिए हमारी एक विशेष पेशकश। वसई विरार मनपा क्षेत्र में राजेंद्र लाड नामक यह शख्स किसी परिचय का मोहताज नहीं है। ये वो नाम है जिसने वसई विरार मनपा में अपनी एक विशेष कार्यशैली के चलते अपनी अलग ही छाप छोड़ दी है। हालांकि इनके कई वर्षों के कार्यकाल के दौरान इनको कई आरोप प्रत्यारोप का भी सामना करना पड़ा था। आइए पहले हम आपको इनके जीवन की कुछ ऐसी सच्चाई दिखाते हैं जो शायद आपने नहीं देखी होगी। किसी को क्या पता था कि वसई के निर्मल गांव में एक साधारण और गरीब परिवार में जन्मा बच्चा वसई विरार मनपा में इतिहास रचेगा। देखिए उनकी जीवनी। श्री राजेंद्र प्रभाकर लाड यांच्या संघर्षमयी जीवनाच्या वयाची आज 58 वर्ष पूर्ण झाली। या सेवा निवृत्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या गतस्मृतींना आज आपण पुन्हा एकदा नव्याने उजाळा देत आहोत। तीर्थक्षेत्र म्हणून पुराणात नोंद असलेले वसई तालुक्यातील निर्मल या छोट्या खेडेगावात 7 नोव्हेंबर 1965 रोजी श्री राजेंद्र प्रभाकर लाड म्हणजेच आपले कार्यकारी तथा प्रभारी शहर अभियंता लाड साहेब यांचा जन्म झाला। कोकणातील प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळ्याजवळ असलेले भगवती नगर निवेंदी या मूळ गावाहून आजोबा आपला कुटुंब कबिला घेऊन नोकरी धंद्यासाठी मुंबईत आले। दादरला एका दुमजली चाळी एका छोट्या खोलीत ते वास्तव्यास होते। सन 1955 साली लाड साहेबांचे वडील स्वर्गवासी प्रभाकर लाड यांनी वसईतील निर्मळ येथे फडके बंगला नामक वास्तूमध्ये 20 रुपये मासिक भाड्याच्या खोलीत आपला संसार थाटला। 2 भाऊ, 2 बहिणी आणि आई बाबा असं लाड कुटुंब। राजेंद्र यांचे प्राथमिक शिक्षण निर्मळच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण निर्मळ विद्यालयात झाले। अभ्यासात हुशार असलेल्या या आदर्श विद्यार्थ्याने शाळेतील परीक्षेत नेहमीच पहिला किंवा दुसरा नंबर पटकावला। 1981 मध्ये एसएससी ला 79% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहानुसार त्यांनी तंत्र शिक्षणासाठी प्रवेश अर्ज दाखल केला। या दरम्यान त्यांनी शेजारी कुटुंब साईबाबांच्या अंगठ्या बनवण्याचं काम करायचे, त्यांच्याकडे 3 रुपये रोजंदारीवर 1 महिना काम केले। त्यावेळेस त्यांना मिळालेल्या 90 रुपयांच्या पहिल्या स्वकमाईचा त्यांना खूप आनंद झाला होता।
2.5 महिन्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या वेटिंग लिस्ट मध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांना 200 रुपये भरून प्रवेश घेण्यास सांगण्यात आलं. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते भरण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. त्यावेळी वडिलांनी भुईगाव येथील त्यांच्या मित्राकडे मदत मागितली आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना प्रवेश मिळाला. 1984 साली पदविका मिळाली आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण थांबलं. मग त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या ओळखीने बोरिवलीला एका बिल्डरकडे त्यांना मासिक 1,000 रुपये वेतनावर नोकरी मिळाली. 6 महिन्यातच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून वसई नगर परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी कॉल आला. त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे वायंगणकर सर आणि ऍडव्होकेट राजाणी सर यांनी तत्कालीन वसई नगर परिषदेचे प्रशासक देशमुख यांच्याकडे नोकरीसाठी शब्द टाकला आणि लाड सर 1985 साली वसई नगर परिषदेत रुपये 950 मासिक वेतनावर कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. पुढच्या 5 महिन्यातच निवडणुका झाल्या. शहर सुधारणा मंडळाचे भाऊसाहेब मोहोळ नगराध्यक्ष आणि जे.सी. राजाणी उपनगराध्यक्ष यांसह एकूण 16 नगरसेवक, तर विरोधी जनता पक्षातून सर्वश्री मार्कुस दादा डाबरे, फिलिप मस्तान, फिलिप सजन यांसह 15 नगरसेवक निवडून आले. या सर्व सिनियर प्रभूतींच्या बरोबर हा 21 वर्षांचा तरुण त्याच्या नोकरीची पहिली 5 वर्ष काढणार होता. अनेकदा अपमान गिळावे लागले. डोकं शांत व संयम ठेवावा लागेल. बऱ्याचदा नोकरी सोडून द्यावी असंही मनात येईल. परंतु लढाऊ वृत्ती तसं होऊ देत नव्हती. पण खरं तर या 5 वर्षातच त्यांना या नोकरीत कसं टिकून राहावं याचे धडे मिळाले. काटेकोरपणा, अपार मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आपण समोरच्याला आपलंसं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी आला आणि हा अनुभव शेवटपर्यंत कामी आला. सन 1985 पासून आजपर्यंत एकूण 38 वर्षांच्या सेवा कार्यात 7 नगराध्यक्ष, 5 महापौर, 6 आयुक्त, 10 मुख्याधिकारी यांसह काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर आजही आदराचे, मैत्रीचे, स्नेहाचे संबंध आहेत. 5 मे 1993 रोजी त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना त्यांच्या आयुष्यात आल्या. MA BEd अशा उच्च विद्या विभूषित असलेल्या पत्नीने आदर्श गृहिणी म्हणून त्यांचा संसार नीटनेटका ठेवला आणि त्यांची मुलगी सायली हिने VJTI मधून M.Tech, तर मुलगा यश याने BE, MBA फायनान्स हे शिक्षण घेतले. त्यांच्या कार्यकाळातील प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्यांची पत्नी आणि कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभं राहून त्यांना धैर्य देत असत. 1988 पासून वसई नगर परिषद ते वसई विरार शहर महानगरपालिकेत पूर्वीच्या वसई विकास मंडळ आणि नंतरच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता राहिली असल्याने महापौरांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसोबत काम करताना वसईच्या सर्वांगीण विकासात सहभागी होता आलं. सत्ताधाऱ्यांनी योजलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, प्रसंगी विरोधकांशी चर्चेद्वारे मार्ग काढून त्यांना समजावून सांगणे अशी अनेक कामे सामंजस्याने कुणालाही न दुखावता करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार आणि नियमानुसार प्रमोशन मिळत गेलं. 1985 ते 1990 कनिष्ठ अभियंता, 1990 ते 2013 उप अभियंता, 2013 ते 2021 कार्यकारी अभियंता आणि 2021 ते 2023 प्रभारी शहर अभियंता अशी पद त्यांनी भूषवली. अनेक गरजूंना, संस्थांना, देवस्थानांना इतरही अनेक प्रकारे मदत केली आहे. परंतु एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळता कामा नये किंवा त्याचा कोणताही बडेजाव मिरवायचा नाही हे तत्व बाळगल्याने
याची कुठेही वाच्यता केली नाही. गाठीशी असलेलं पुण्य हे कामी येतेच. वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर 2010 मध्ये विरार येथील मुख्यालयात त्यांची बदली झाली. इतकी वर्षे वसई कार्यालयात काम केल्याने त्यांना वसई सोडून जावंसं वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी तत्कालीन स्थायी समिती सभापती जितूबाई शहा यांना फोन करून बदली थांबवण्याची विनंती केली. त्यावेळेस जितूबाईंनी त्यांना समजावलं, वसईला राहशील तर प्रभागापुरते काम करशील. तू हुशार आहेस, तुझ्याकडे अनुभवही आहे. मुख्यालयात येशील तर संपूर्ण वसई तालुक्यासाठी मोठी कामं करण्याची संधी मिळेल. घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. त्यांच्या या सल्ल्याने धीर आला. त्यामुळेच ते या उच्च पदापर्यंत जाऊ शकले. लाड सरांनी आपल्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांच्या मागणीनुसार अनेक योजना वसई विरारकरांसाठी राबवल्या आहेत. यामध्ये वसई नगर परिषदेची प्रशासकीय इमारत, यशवंत नगर येथे मुख्यालय आणि प्रभागातील प्रशासकीय इमारती बांधणे, वसई बस डेपो ते तहसीलदार कार्यालय, 60 फुटी रस्ता, हुतात्मा स्मारक पापडी ते चणेबोरी नाका मार्ग, म्हाडा विरार ते नारासोपारा पश्चिम मार्ग हे सर्व नवीन रस्ते उभारणे, विरार फुलपाडा, नवघर आणि तामतलाव येथे ऑलिम्पिक आणि मिनी ऑलिम्पिक दर्जाचे तरण तलाव बांधणे, तामतलाव, नानभाट, चक्रेश्वर, बोळींज इत्यादी तलावांचं सुशोभीकरण, जॉगिंग पार्क, त्याचबरोबर नागरिकांना खुल्या व्यायामशाळेची निर्मिती इत्यादी. या 38 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळासाठी ते नेहमीच देवाचे मनापासून आभार मानतात. तसेच या काळात त्यांना सहकार्य करणारे, त्यांना आपलं मानून सांभाळून घेणारे आमदार श्री हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील 2 युवा आमदार, खासदार, सर्व महापौर, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व वसईकर नागरिक या सर्वांचे ते सदैव ऋणी असल्याचे मानतात. शेवटी ज्या समाजाने त्यांना आपलं मानलं त्या समाजाचं देणं पुढील निवृत्त काळात निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे फेडण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. या कार्यात त्यांना यश आणि समाधान मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपको बता दें कि वसई विरार मनपा के सिटी इंजीनियर के तौर पर बेहतरीन काम करने वाले राजेंद्र प्रभाकर लाड गुरुवार को रिटायर हो गए. उनके साथ मुख्य निरीक्षक एकनाथ भगत, अधीक्षक प्रकाश गायकर, वेरोनिका रोड्रिक्स, भालचंद्र मानकर, सफाई कर्मी अनीता गावड़े भी गुरुवार को सेवानिवृत्त हो गयी. नगर पालिका आयुक्त अनिल कुमार पवार ने राजेंद्र लाड को शॉल, श्रीफल, फूलों का गुलदस्ता और चेक देकर सम्मानित किया. इस अवसर पर पूर्व महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, रुपेश जाधव, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, अजिंक्य वागड़े, शहर नियोजन के उप निरीक्षक रेड्डी सहित सभी उपायुक्त, अधिकारी, पूर्व नगर सेवक, कर्मचारी और सभी राजनीतिक पार्टियों से जुड़े राजनेता बड़ी संख्या में उपस्थित थे. सर्वप्रथम मी थोडक्यात माझा एक विषय सांगतो. ज्यावेळेस मी वसई महापालिकेमध्ये प्रथम लागलो 1985 साली, ते 1985 ते 1990 मी निर्मळला भाड्याच्या खोलीत राहत होतो. तिथून मी सायकलवरून प्रवास करायचो आणि सायकलवरून ऑफिसला जायचो. 1985-90 सायकलवरून आम्ही संपूर्ण साईटवर फिरायचो. आणि 1985ला पटवर्धन साहेब होते आणि तो प्रशासकीय राजवट होते. 1990ला प्रथम लोकप्रतिनिधी सत्ता आली. तोपर्यंत आमचा वसईतला संपूर्ण एरिया फिरणं वगैरे सर्व सायकलवरून होत असे. त्यानंतर 1990 साली इलेक्शन झाल्या. त्याच्यामध्ये 16 नगरसेवक, शहर सुधारणा मंडळ. शहर सुधारणा मंडळ म्हणजे एक प्रकारे आताचं वसई विकास मंडळ आणि 15 जनता दलाचे होते. म्हणजे त्याच्यामध्ये फार दिग्गज माणसं होती. मार्गुल डाबरे, दिलीप मस्तान, एलाज स्वामी, उदय सामंत, दिनेश सामंत पण होतं वाटतं त्यावेळेस. असे होते बरेचसे. एक एक पान वाचून त्याची कात्याबोट करायची. पुढे
म्हणजे कुठे सरकारलाच चान्स नाही, एवढ्या पद्धतीने त्यांचं बारकाईने केलं. त्याच्यामध्ये आम्ही काम केलं. म्हणजे आमची जडणघडण अशी झाली की पहिलेच आम्ही IASची परीक्षा दिली आणि मग आम्ही इकडे आलो. कुठे असं दिलेली नाहीये मी सांगतो. त्यामुळे इथे नंतर विषय आमचे एकदम सोपे होत गेले, कारण आम्ही पहिल्यांदाच एवढ्या ह्याच्यातनं फिरलो की आम्हाला त्याच्यानंतर जास्त काय अभ्यास करण्याची गरज भासली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, त्यानंतर आमचा 1985-90 नंतर 90 नंतर मी उपअभियंता झालो. 1990 उपअभियंता झाल्यानंतर साधारण 2010 पर्यंत मी वसई नगरपालिकेत होतो. 2010 पर्यंत नगरपालिकेत असताना अनेक मुख्याधिकारी येऊन गेले, नगराध्यक्ष होऊन गेले. अजय खोपाळे होते, मायकल फुलटॅड होते, प्रवीण शेट्टी मला त्यावेळेस उपनगराध्यक्ष होते, प्रतिज्ञा भाटकर होती. सगळ्या नगराध्यक्षांच्या हाताखाली आम्ही काम केलं. आमची एक वाईट सवय होती, आम्ही सकाळी 7:30 घरातून बाहेर पडायचो. तर आमचे घरचे बोलले की हा चालला झाडू मारायला ऑफिसमध्ये. झाडू मारायला त्याला म्हणजे कामं असतात ना, मग आम्ही काय करायचो, आणि त्यावेळेस त्या बायका करून आहेत ना, किटकिट नाही, कुठे चालले, कधी आले, काय गेले, आम्ही जेव्हा निघायचो 8:30 निघालो होतो. मग आपण शहरात मोजके काय ते महापालिकेचं बजेट पण काय 2-5 लाख रुपये होते तेव्हा. कुठलं पगार आमचं 950 रुपये. आणि आम्ही फिरून आल्यानंतर ऑफिसमध्ये येऊन बसायचो. मग समजा कोण उदाहरणार्थ महेश पटेल नगरसेवक आले, अरे असं नाही झालं, उदाहरण ना ते समोर बसले मग की इथे तुम्ही हे नाही केलं, तुम्ही जे समजा असं बोलले तर आमच्या समोर लक्ष नसायचं. आता कसं झालंय, आता काम भरपूर वाढलेलं आहे, आपल्या इंजिनियरची संख्या पण कमी आहे, प्रत्येक जण साईडवर पोहोचू शकत नाही, जेही लोक पण तेवढ्या तातडीने लक्ष देत नाही. त्यामुळे आता प्रत्येक कामाचं असं प्रत्येक काम नाही कोणाला काय सांगता येत नाही, कारण आपला स्कोप वाढलेला आहे. पण त्यावेळेस आम्हाला ती सवय होती. नंतर 2010 साली माझी बदली झाली बस इथे. आम्हाला तिथे कशी ती सवय लागली की छोटी नगरपालिका आपल्या इथे बरं आहे, छोट्या संस्था, त्या संस्थानामध्ये मी प्रवीण शेट्टी, अजय खोपाळे, मायकल पडजे 10-15 जण आपल्या खेळीच्या वातावरणात चालायचं. इथे बदली झाल्यानंतर मला थोडं वाईट वाटलं, माझी बदली केली. मग मी जितूबाईंना फोन केला, जिथं वेळ आहे तू कुठे तिथे मरतो, इकडे येतो. म्हणजे मी चांगल्या वाटत फॅमिली मला भाषा वापरली जाऊन मी इथे दिली लिहिले ना की हे शहर मोठं आहे, हे संविधानिक भाषेत लिहिले, मी असंविधानिक भाषा वेळ आहे तू तिथे करून मोठं म्हणाला, इकडे चल तू असं बोलले. ते त्यांनी जे वाक्य त्यावेळेस वापरलं मी सांगतो, ते त्याचं मोठे पण आहे. आता ते कुठल्या व्यापारी भावना वगैरे कोण बोललं मगाशी, तिथे मी काही जास्त लक्ष देत नाही. कुठे तो विषय जाऊ दे. तर जितूबाईची मी आभार मानतो, कारण जितूबाईपुढे मी या पदापर्यंत पोहोचतो. बाकी सगळी लोक आहेतच, तो काही विषय तुम्ही सगळे आहेत, पण जितूबाईने तेव्हा मला योग्य मार्गदर्शन केलं. नाही तर मी अजून पुढे जाऊन यांना भेटलो असतो तर परत मी तिकडेच राहिलो असतो, आणि मी आता डेप्युटी इंजिनियर असतो. त्यामुळे जितूबाईंचे शतशः आभार. जितूबाई लक्षात ठेवा, निष्कलंकपणे 38 वर्ष निष्कलंकपणे सेवा पूर्ण केलेली आहे. मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. या जन्मी ते मला फेडता येणार नाहीत, परंतु जेव्हा जेव्हा मला काय तुमच्या कोणाची काही आवश्यकता असेल, गरज असेल, कुठलीही गरज असो, श्री चव्हाणने सांगितलेलं त्या पद्धतीने गरज शेतकरी पण चालेल, त्यासाठी पण आहे. आणि तुम्ही सांगितलं नाही समाजासाठी, तर आपण नंतर बोलूया, कारण एवढ्या लोकांना एवढी समाजाची लोक आहेत, आपण बोलूया. विरार से प्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।